नमस्कार, मी शुभांगी पाटील स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये। बोलल्याप्रमाणे मी आज गावी आले होते, दीदीच्या घरी आले होते। यात्रा होती। सकाळी लवकर उठून आम्हाला बिद्रीला जायचं होतं। देवाच्या पूजेसाठी हार लागणार होता आणि आज मी माझ्या भावाच्या घरी जाणार होते। सो त्याच्या आधी मी पेढे घेतले, त्यानंतर हार खरेदी केला व तिथून मी आणि सानू बिद्रीवरून गाडीवरून येत होतो। येताना आम्हाला वाटेत दीदीचं शेत सापडलं। तिथे आम्ही थोडेसे फोटो काढले। त्यानंतर गावात एंट्री करताना इतका सुंदर बंगला होता हा की नजरच हटत नव्हती। त्यानंतर बाळूमामाच्या मंदिरात दर्शन घेतले व तिथून थेट सरळ घरी आले। घरी आल्यानंतर स्वारींचं पहिला दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मूर्तीला हार अर्पण केला, समोर पेढे ठेवले आणि घरात इतकं सुंदर वाटत होतं। मला आईशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या आणि आई देवशीची गप्पा मारत होती। सानू इकडे मला फोटो काढू नको असं बजावून सांगत होती। आईशी समोर बोलत असताना आईला वाटलं की समोरून आम्ही फोटोच काढतोय तिचा, म्हणून ती एकसारखी कॅमेऱ्यात बघत होती बघा। त्यानंतर आईने लाडू खाल्ला। थोड्याच वेळात माझे वडील आले शेतातून आणि ते इतके थकले होते, त्यांना पाणी प्यायला दिलं आणि त्यांना गोड इतका आवडते की लाडू त्यांना एकदम फिक्का वाटत होता, त्यामुळे ते खाली बघून हसत होते। खूप साऱ्या गप्पा मारल्या। त्यानंतर आईने मला गरम गरम भात पण दिला होता व कोल्हापूरला नेण्यासाठी पटकन तांदूळ भरून द्या लागले की तिची अशी इच्छा असते की तिकडे काय मिळत नाही। शहरातली लोक खेड्यातल्या लोकांच्या पेक्षा गरीब असतात, कारण शेतकरी लोक खूप श्रीमंत असतात, त्यांच्याकडे भरपूर धनधान्य असते आणि शहरातली लोक विकत आणून खातात। त्यामुळे ती तांदूळ मला पॅक करून देत होती, गरम भात त्याच्यावर तूप घालून दिलं। नंतर आम्ही थोडा वेळ बसलो व आईची भेट घेऊन नमस्कार करून मला इथून निघायचं होतं। पुन्हा मला दीदीकडे जायचं होतं, थोडं सामान बाकी होतं। आजच मी कोल्हापूरला जाणार होते, त्यामुळे दीदीकडे आले आणि तिच्या शेतामध्ये गेलो आम्ही। मका लावला होता एक साईडला, दुसऱ्या साईडला आंब्याचं मोठं झाड होतं, पलीकडे फणस होता, त्यानंतर कडीपत्त्याची झाडं होती। वाईब घेतलं, आंबे खूप सारे पाडले, काठीनं थोडे पाडले, थोडे दगडानं पाडले। आंबे एकत्र समावून घेतले, मुलींनी खूप एन्जॉय केला। देवशीला पण खूप छान वाटलं। गावाकडं खूप सुंदर वाटतं, प्रसन्न वाटतं, इकडची लोक फार प्रेमळ असतात। आणि अशा प्रकारे भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। चलो बाय बाय।